नमस्कार, स्मिताज ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आजचा विषय आहे मंथली खर्च आणि मंथली बजेट। तर याबद्दल मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे। महिन्याचा खर्च आणि मंथली बजेट म्हणजे नेमकं काय, आपली जी आवक आहे त्यातून आपण जर खर्च करतो आणि त्यातून जे पैसे उरतात ते कसे वाचवायचे, कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त पैसे वाचवू शकतो, हे मी आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे। तर फ्रेंड्स, घर कसे चालवायचे, घर खर्च कसा करायचा हे तर सर्वांना माहीतच असेल, पण कशा प्रकारे मी करते, काय काय गोष्टी मी फॉलो करते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा। तर फ्रेंड्स, हा चार्ट मी तुमच्यासाठी यासाठी शेअर केलाय। तर यामध्ये बोलतात ना खूप काही रॉकेट सायन्स आहे, पण असं काहीच नाहीये। पण म्हणतात ना की महिन्याचा पगार आला आणि संपला, तर काहीच नाहीये असं। म्हणजे आपण ना आपल्याला एक शिस्त लावायला हवी की आपला महिन्याचा पगार आला तर तो आपल्याला कुठे कुठे खर्च करायचा आहे आणि व्यवस्थित त्याचे पैसे उरलेले आपल्याला कशा प्रकारे सेव्ह करता येईल। तर आपण कुठे पण बाहेर जातो, तर म्हणजे डीमार्टला वगैरे गेलं तर एक्स्ट्राचं सामान भरलं जातं आपल्याकडनं। तर गृहिणींनी अशा जागी काय करायचं, तर व्यवस्थित एक लिस्ट काढायची की घरात काय काय आहे बाबा, काय काय नाहीये, तर आपल्याला हेच घ्यायचंय। आणि तिथे गेल्यावर ना एखादी तरी गोष्ट एक्स्ट्रा होते, यात काय वादच नाहीये। पण उगाचच एक्स्ट्रा आणलेलं काहीच कामाचं नाही ना। तर म्हणजे आता माझ्याकडे मूग मटकी आहे कडधान्य आणि मी परत आणते, तर त्या गोष्टीला अर्थच नाहीये ना। परत आता मी व्हिडिओमध्ये दाखवते, तर आता आमचा जो किराणाचा माल वगैरे आहे तो बहुतेक गावाकडनं येतं, गहू ज्वारी, त्यामुळे आमचा हा इनिशियल खर्च वाचतो। तर जसं ते आपल्याला करता येईल तर तसं केलं तर अजून आपला मंथली खर्च वाचू शकतो। हे करते, पण काही गृहिणी खरंच लक्ष देत नाही घरामध्ये, तर त्या गहू ज्वारी यांना आळ्या लागतात किंवा काय होतं आणि मग ते सहज फेकले जातात। परत आपण आता 2 माणसांचं जेवण करायची आपल्याला सवय लागले, तर काही काही गृहिणी काय करतात की रोजच बाबा चला आहे ना, तर व्यवस्थित कसे पण म्हणजे करतात की जिथे 1 वाटीचा भात घालायचा तिथे 1.5 वाटी 2 वाटी आणि मग तो शिळा खायचा नाही, फेकून द्यायचा। तर ह्या गोष्टी पण टाळल्या तर खूप बऱ्या होतील। म्हणजे जिथे डीमार्टला आपण वगैरे जातो, तर मग म्हणजे तिथे कसं खूप गोष्टी एक्स्ट्रा आणल्या जातात, तर हे वायफळ खर्च आहेत। हे वायफळ खर्च म्हणजे करणं बंद केलं ना तर बऱ्यापैकी आपलं बजेट व्यवस्थित मॅनेज होऊ शकतं। तर म्हणजे मला तर असं वाटतं की लिस्ट काढावी आपण काय काय आणायचं आणि त्या लिस्टनुसारच आपण सामान आणावं। एखादी गोष्ट घरात एक्स्ट्राची पडलेली काय कामाची। आता आजकाल काय ऑनलाईन शॉपिंग बरेच झालेले आहे, घरी बसल्या बसल्या फ्लिपकार्ट काढतात, मिशो काढतात आणि ठीक आहे हे आवडलं मागवा। तर ह्या आपण गोष्टी बऱ्याच अवॉइड करायला पाहिजे। जर एखादी गरजच असेल आणि मला तर वाटतं की बाहेर आपण जे शॉपिंगला जातो त्यापेक्षा ना ऑनलाईन बऱ्यापैकी महाग आहे। जर एखाद्या गृहिणीला ना म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे, म्हणजे ज्या गोष्टी ती बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे जिची डिलिव्हरी वगैरे झाली असेल, तिला बाहेर जाताच येत नाही आणि खूपच गोष्ट इम्पॉर्टंट पाहिजे, तर ठीक आहे त्यावेळेस। पण बऱ्याच अशा गृहिणी आहेत किंवा ज्या पण कोण असतील तर ते बरेच ऑनलाईन शॉपिंग करतात, तर ती सुद्धा बऱ्यापैकी टाळली तर बरी होईल। जी तुम्हाला लागते तीच गोष्ट मागवा ना, अदर गोष्टी मागवायची काय गरज आहे, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे। तर ह्याला काय म्हणतात, तर काटकसर म्हणतात। तर तुम्ही म्हणाल की नाही ह्याला कंजूसपणा म्हणतात, पण तसं नाही। काटकसर आणि कंजूसपणामध्ये खूप फरक आहे। काटकसर म्हणजे काय, जी आहे ती गोष्ट व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने वापरणे किंवा त्याचा व्यवस्थित वापर करणे। आणि कंजूसपणा म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्याला लागत आहे आणि तरीही ती न घेणे किंवा न वापरणे, याला कंजूसपणा म्हणतात। तर प्रत्येकांना काटकसर ही करता आली पाहिजे। तर हे फक्त स्त्रियांच्याच बाबतीत नाही, तर पुरुषांच्या बाबतीत पण ह्या गोष्टी लागू होतात। काही पुरुष पण ना अवाढव्य खर्च करतात, म्हणजे आपल्याकडे 3-4 चांगले शर्ट आहेत तरी पण एक्स्ट्राचे अजून घेत राहतात, पण ती पण गोष्ट चुकीची आहे। जर आपल्याकडे व्यवस्थित तुम्ही ते 3-4च व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचे शर्ट घ्या ना आणि तेच तुम्ही 3-4 महिने वापरा, खराब झाल्यावर आपल्याला दुसरं घ्यायचंच आहे ना। पण हा अनावश्यक खर्च करायची काय गरज। ते जे मंथली बजेट दिलंय तुम्हाला, तर त्याच्यामध्ये डेली एक्सपेन्सेस, तर मिल्क, तर आम्हाला म्हणजे प्रत्येकाला आता वेगवेगळं, प्रत्येकाच्या घरात वेगळी माणसं असतात, तर आम्ही दोघं आणि आमची एक मुलगी अशी आम्ही तिघच आहे। तर डेली एक्सपेन्सेस मध्ये मिल्क, व्हेजिटेबल स्नॅक्स, तर बघा
मिल्क मला रोज अर्धा लिटर लागतं, तर म्हशीचं मिल्क असतं आमचं, तर त्याला 35 रुपये. व्हेजिटेबल किती हार्डली रोजचं 50 रुपये असतं, तर त्याच्यामध्ये कोथिंबीर, आलं, मिरची ती 10 रुपयाची. तर ते ह्या गोष्टी रोजच आणायला नाही लागत, पण 2 दिवसाआड तरी आणायलाच लागतात. परत टमाटर असतात आपले, आणि डेली एक सकाळची भाजी आणि एक संध्याकाळची भाजी. तर असं मिळून भाज्यांचा खर्च हा 50 रुपये आहे. परत स्नॅक्स आहे, तर स्नॅक्स मध्ये काय, तर तुम्हाला एखादं बिस्किट लागत असेल किंवा अजून काय तुम्हाला वेफर्स वगैरे, चणे, जे काय म्हणजे ते आपलं 30 रुपये धरलेत अराउंड. तर डेलीचा खर्च काय आपला 115, तर अराउंड 120 धरू. तर असा माझा हा 120 हा डेलीचा खर्च आहे. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कुठे कमी जास्त करता येईल, तर ते पैसे तुम्ही सेव्ह करू शकता. मी असं म्हणत नाही की तुम्ही एकदमच कंजूसपणा करा, पण आता स्नॅक्स, तर बिस्किट तुम्ही खातच नसाल. बिस्किट हे इनिशियल मैदा असतं, तर ते कितीही तुम्ही ब्रँडचं बिस्किट घेतलं तर त्याच्यामध्ये मैदा असतो. तर लहान मुलांना देणं पण ते खूप धोकादायक आणि चांगलं नाहीये तसं बघितलं तर. पण आजकाल ते फॅड निघालंय, तर प्रत्येकांचे वेगवेगळे विचार आहेत असं मला वाटतं. पण मी माझ्या मुलीला खरंच सांगते, बिस्किट देत नाही. खूपच ऑप्शन नसेल म्हणजे हार्डली 5 ते 7 दिवसात मी एकदा दिलं तर देते, नाही तर 10-10 दिवस सुद्धा मी माझ्या मुलीला बिस्किट देत नाही. तर मी असं धरलं म्हणजे टोटल 120 रुपये. आता मंथली एक्सपेन्सेस, तर इथे रेंट आहे, ईएमआय, तर आमचा रेंट आहे 6500. परत ग्रोसरी, तर आम्ही मंथली सामान नाही भरत, आम्ही 1.5 महिन्याने सामान भरतो, तर ह्याला आम्हाला 4000 लागतात. बिल येतं तर अराउंड कोणाला पण 500 किंवा 1000. आता आमच्याकडे वॉशिंग मशीन वगैरे नाहीये, तर आम्हाला 500 रुपयेच बिल येतं. परत फोन बिल, तर आमचं मंथली दोघांचा रिचार्ज वगैरे असतो. तर असा मिळून जो आपला लास्ट फी म्हणजे जो खर्च असतो तो मंथली खर्च असतो. तर आता इथे गॅसला आम्हाला लागतात, परत इंटरनेट वायफाय नाहीये आमच्याकडे, केबल पण नाही, डीटीएच पण म्हणजे काहीच नाहीये. तर आम्ही जे रिचार्ज करतो नेटचा वगैरे, तर त्यातूनच टीव्हीला कनेक्ट करतो. आणि पहिली गोष्ट तर टाइमच भेटत नाही दिवसा, म्हणून आम्ही काय एवढं बघत नाही. खाली राऊंडला वगैरे मी ऋतूला घेऊन जाते. तर नंतर स्कूल फीस, तर ऋतू अजून तरी सध्या शाळेत जात नाहीये, म्हणून हा पण खर्च आमचा बऱ्यापैकी वाचतोय. मेडिकल म्हणजे मी खूप ऋतूची आणि म्हणजे सगळ्यांचीच केअर घेते. आम्ही खाणं आमचं खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे आम्ही असं सटरपटर जास्त खात नाही, तर खाणं स्ट्रॉंग असल्यामुळे आम्हाला मेडिकल जास्त लागत नाहीये. इन्शुरन्स, तर इन्शुरन्समध्ये पण काय आमचे 2000 सेव्ह होतात. तर अशा प्रकारे आता ओकेजनल पेमेंट आहे इकडे. तर ट्रॅव्हलिंग, कुठे गेलं तर अत्यावश्यक म्हणजे ट्रॅव्हलिंगचा खर्च हा केला पाहिजे. पण मी ना असं सारखं फिरायला वगैरे जाणं ते मला खूप चुकीचं वाटतं. त्याच्या जागी तुम्ही वेगवेगळे तुम्ही ऍक्टिव्हिटीज करा किंवा काहीही तुम्ही करू शकता. तर शॉपिंग, तर ऑनलाईन ऑफलाईन, तर मला तर वाटतं ऑनलाईन शॉपिंग ही खूप टाळली पाहिजे. जर ऑनलाईन मध्ये काय चांगलं भेटतं, सपोज मोबाईल वगैरे तुम्हाला हवा असेल तर, परत मिक्सर वगैरे असं भेटतं ऑनलाईन चांगलं, तर ते एखादं तुम्ही मागवू शकता. नाहीतर कपडे वगैरे ते ऑनलाईन ना बिलकुल म्हणजे खूप कॉस्टली असतात असं मला वाटतं ऍज कम्पेअर टू ऑफलाईन. तर ऑफलाईन शॉपिंग तुम्ही ठरवा की बाबा मला 2 महिन्यानंतर मला शॉपिंग करायची, किंवा आता सपोज गणपती आहे, दिवाळी आहे, तर आपल्याला शॉपिंग करावी लागते. पण जी गोष्ट लागणार नाहीये ती घेऊन काय फायदा. आता मला वाटतं की तुम्ही म्हणजे कपडे घेता आता दिवाळीसाठी वगैरे, तर ठीक आहे ना, म्हणजे घ्या, आपण एकदम 5-5 आणि 6-6 हजाराची साडी ती किती आपण घालतो, मग त्यापेक्षा तुम्ही 2000ची पण साडी व्यवस्थित घेऊ शकता ना. परत लहान मुलांना ड्रेस, तर आपण लहान मुलांना आताच 1.5 आणि 2-2 हजाराचे ड्रेस घेतो, तर ते किती चुकीचं आहे. ते किती वेळा घालतात तुम्ही सांगा, घरी तर त्यांना कॉटनचेच कपडे घालायला लागतात. तर मी काय म्हणते, इथे तुम्ही जर मुलांना डेली यूजचे कॉटनचे व्यवस्थित असे 3-4 ड्रेस घेतले आणि एखादा चांगला ड्रेस घेतला, तर यामध्ये पैसे सेव्ह नाही होणार का. आणि फंक्शन, तर फंक्शन काय म्हणजे आता दिवाळी आहे, दसरा आहे, तर पूजा अर्चा वगैरे ह्या गोष्टींसाठी आपल्याला पैसे खर्च करावेच लागतात. तर मी नाही म्हणत आहे की तुम्ही एकदम कंजूसपणा करा, पण काटकसर ह्या प्रत्येक गोष्टीतून केली पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि ह्यातून सेव्हिंग आपण केली पाहिजे. तर एखादा आपण गल्ला करू शकतो गृहिणी म्हणजे, तर त्याच्यामध्ये बाबा तुम्हाला जेवढे सेव्ह होतात म्हणजे थोडेसे ह्याच्यामधनं काढून, तर ते तुम्ही सेव्ह करू शकता. किंवा एखादं अकाउंट सेव्हिंगचं ओपन करा, त्याच्यामध्ये तुम्ही मंथली टाकत जा, बाबा ह्या महिन्यात मला काही पण झालं तरी माझी बचत एवढी आहे 2000, तर मला ह्याच्यातनं 2000 नसेल जमत तर 1500 तरी मला सेव्ह करता आलं पाहिजे, माझा मंथली खर्च निघून. अशा प्रकारे हा मंथली तुमचं बजेट जे आहे ते तुम्ही मॅनेज करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कॉमेंट करून, आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय.